आणि त्यांचं आत्मतत्व कोणीच मारू शकत नाही, चैतन्यतत्व कोणी मारू शकत नाही. म्हणून खरं मारणं म्हणजे चैतन्यतत्वाला, जे कोणीच मारू शकत नाही. आणि म्हणून तू उठून युद्ध कर, भिवू नको. तू धरोणी देहाभिमानाते, दिठी सुणी शरीराते, मी मारिता हे मरते म्हणतासी. तू देहाचा अभिमान धरून व या देहावर दृष्टी ठेवून मी मारणारा आणि हे कौरव तुझ्याकडून मरणारे आहेत असे तू समजत आहेस. प्रत्येक व्यक्तींचा देहभाव जागा असतो. अभिमान देहामुळे असतो. देहभाव प्रत्येकाला वाटतं आपला देह मरतोय, आपण म्हातारे होतोय. खरं म्हणजे देहावर दृष्टी ठेवून माणसं स्वतःला पुष्ट करून घेतात. देह मेला की मेलं समजतात, असं नाही. पण रामकृष्ण परमहंस मी सांगितलं की माता शारदेला, त्यांच्या पत्नीला त्यांनी सांगितलं की मी गेल्यानंतर मी मेलो असं समजू नको, बांगड्या फोडू नको, कुंकू लाव, मंगळसूत्र तसंच धारण कर. पहिले रिफॉर्मिस्ट. आणि माता शारदेने तेच केलं आणि माझं कार्य पुढे चालव. म्हणजे माझं मी शरीराने गेलोय याचा अर्थ समजू नका की मी गेलोय. पण आजही आपण मानतो माऊली शरीराने गेले, पण माऊली आहेत. बाप्पासाहेब शरीराने गेले,